विठू माऊली गदर भक्तीचा नाही काळ वेळ नाम चरित नाही दोन्ही पक्ष पायी धरती हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण नाम सर्व दोषारण जड जीवा तारण हरिनाम सार जीवा या नामाची उपमा त्या दैवाची कोणवाणी ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठला 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 कुंडली कवरला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु गंगाधर सद्गुरु नारायण सद्गुरु गोपाल विश्वगुरु निवृत्ती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी काळ वेळ नाम उच्चारता नाही दोन्ही पक्ष पायी धरते हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करे परमपुरुषाम शौर्य पांडुरंगा मुरार कमल नीलकाना गोपिका चित्त हरी प्रकट निकटेश्वर रुक्मिणी रम्यमामी सदैव दबला संत विठ्ठलं पांडुरंगा करो पांडुरंगा करो सद्गुरु दास अतुलित बलधाम हेम शैलंबर्या धनु जवान पुरुषानु ज्ञानी नाम अग्रगण्य सकल गुण निधान मनोर नाम देशम रघुपति प्रिय भक्त मातात्मजम नमामि ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुख्यस्य वेदान्तशास्त्रार्थनिपुं नमो नारायण गिरिजे ब्रह्मस्वरूपं दयांचे गिल्या स्मरण होय सकळ विद्येधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार नियदा काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्ताशी आपल्या मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती चर्चा नाही दोन्ही पक्ष पायी धरते हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करे प्रस्तुत संकीर्तन शिबिरासाठी निवडलेला अभंग महावैष्णव ज्ञानोबरायांचे हरिपाठ या ग्रंथातील वारकऱ्याच्या नित्य नियमातील सर्वांच्या परिचयाचे परिचित अभंग आहे। या अभंगावरती दिलेल्या संकल्पित वेळ बोलण्यापूर्वी काही काही हा गण उचित ठरेल। श्री क्षेत्र जवळ धोंडेवाडी हा जवळ की धोंडेवाडी थेटी वस्ती या पवित्र स्थळी तुम्ही आपण किम निमित्ताने एकत्र आला त्याची कल्पना आहे तरी सांगण्यासाठी उभे केलेले सांगणं गरजेचं आहे। आज या ठिकाणी वैकुंठवासी मातोश्री सौभाग्यवती हौशाबाई बदन पाटील या मातेचे प्रथम पुण्यस्मरण तथा वर्ष त्या निमित्ताने त्यांच्या पश्चात असलेला त्यांचा परिवार त्यांची पती आहे बबन फतेवा त्यांचे सुपुत्र आहेत बापू बबन थेटे संजय बबन थेटे भाऊसाहेब बबन थेटे दोन कन्या आहेत गयाबाई नामदेव जाधव आणि मथुराबाई अशोक जाधव आणि 3 पुतणी आहेत। मला वाटतं पहिला क्रमांक विजय रतन जाधव विजय रतन थेटे राजेंद्र रतन थेटे आणि अशोक रतन थेटे आणि त्यांच्या पुतण्या आहेत मीनाबाई अनिल जाधव आणि समस्त थेटे परिवार ज्यांच्या माध्यमातून दर्शन चौघाला माझे परममित्र संदीप भाऊ थेटे त्यांना धन्यवाद। आज या ठिकाणी त्यांची विशेषतेने उपस्थिती आहेत हरिभक्त परायण शंतराम महाराज आहेत हरिभक्त परायण सोमनाथ महाराज आहेत हरिभक्त परायण भानुदास महाराज आहेत। आता तुम्ही दोघं पौर आहे तुम्ही एकमेकाकडे पण आता जरा गडबडीला या काढी एक नाव परिचित आता उपस्थित भजनी मंडळ बहादरपूर अंजनापूर धोंडगेवाडी जवळके बहादराबाद बहादरवाडी आणि दूरवरून आलेले ऋषी महाराज पैठणकर अर्थात हार्मोनियम मास्टर संशिष्टी सुंदर तुला धन्यवाद। सोशल
मीडिया तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही आपल्या आपल्या सोयी येऊन बसते तुम्हालाही धन्यवाद. अभंग ज्ञानोबरायांचा सर्वांच्या परिचित आहे. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तर टोकामध्ये ज्ञानोबराय म्हणतात दोन्ही पक्षपायी उद्धरती. दोन पक्षाच्या उद्धाराची जबाबदारी हे तुमच्या आमच्यावर. कोणते दोन पक्ष? तिकडच आता ते पक्ष म्हणा दोन पक्षाच्या उद्धाराची. तसं प्रत्येक जीवाला किंबहुना नर शरीराची जी प्राप्ती झाली एक उद्धाराचं साधन आहे. कारण याच शरीराने उद्धारही याच शरीराने देवही होतो. याच शरीराने जन्म मरणाचा फेराही चुकावता येतो आणि याच शरीराने अधोगतीलाही जाता येतो. फक्त आम्ही ठरवत नाही. या विश्वामध्ये अशक्य असं काहीच नाही. अशक्य असं काही असं म्हणतात. अमेरिकेमध्ये एक पिऊन तो काय बोलायचा टन 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 आणि अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन. कोण म्हणायचं? पिऊन नाही रे, पिऊन म्हणायचं म्हणजे शिपाई म्हणायचं. त्याने ठरवलं एक दिवस या प्रगतशील देशाचा अध्यक्ष व्हायचं. एक दिवस तो अध्यक्ष झाला. अशक्य काय? काही अशक्य नाही. कधीतरी रेल्वे यायची, एका रेल्वे स्टेशनला थांबायची, कोणतरी चहा पिण्यासाठी यायची आणि एक चहा विक्रेता त्या रेल्वे स्टेशनला चहा विकायचा. पण त्या चहा विक्रेत्याने ठरवलं एक दिवस या देशाचं पंतप्रधान व्हायचं. झाला का नाही? तसं चहा विकला म्हणजे पंतप्रधान होता असं नाही, फक्त ठरावा लागतं. असं अशक्य काही नाही. एखाद्या मुलाने ठेवला, समोर मुलगा बसलेला आहे, याने ठरवलं मला क्लास 1 अधिकारी व्हायचंय, तो होऊ शकतो. अशक्य काय? कारण याच शरीराने सर्व क्रिया करता येते. ज्ञानोबराय पुन्हा जन्माला यायचं आणि मरायचं हे या शरीराने शक्य आहे. ज्ञानोबराय म्हणतात तैसे येण्याची शरीर शरीरा येणे सरे किंबहुना येरदरा चिरा पडे. याच शरीराने जन्म मृत्यूचा फेरा चुकवता येतो. याच शरीराने सत चित आनंद या स्वस्वरूपाला सुद्धा प्राप्त होता येतं. आयुष्याच्या सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले केले शरीर केले शरीर सारखी परब्रह्म
तुम्हाला मुद्दा द्यायचा शरीरे साधिले परब्रह्म या स्वरूपापर्यंत या शरीराने जाता करुणिया प्रबोध संत पार उतरले करुणिया प्रबोध संत पार उतरले करुणिया प्रबोध संत पार उतरले करुणिया संत पार उतरले जे साध्य करायचं ठरवलं या शरीराने या मोठ्या माणसं हुशारच येते विठाला विठाला जे साध्य करायचं ठरवलं ते साध्य होऊ शकतं या शरीराने इतका अधिकार या भगवान परमात्म्याने शरीराला दिलेला आहे फक्त त्याला कारण एकच अभ्यास काय महत्वाचं आहे कारण अभ्यास तुका तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे कारण एक वाक्य लक्ष असाध्य जरी असेल तरी ते साध्य होतं कशाने कारण अभ्यास तू का म्हणे आता तुम्हालाही पहिल्यांदा पहिला आठवण पण तसं काही नाही कारण अभ्यास तू का म्हणे आणि मग तुम्ही आठवण केली मग असाध्य ते साध्य करीत असाल प्रयत्न केलेला साध्य झालं चला तर जुनी जी समजा आमची बाबा आहेत बाबा बसले त्यांना विचारा ज्यांनी ज्यांनी मोठा हाकले त्यांना विचारा पाणी जेव्हा विहिरी पंप इंजन नव्हती तेव्हा मोठा होत्या आणि पाणी काढण्यासाठी मोठ्याला दोन दोर असायचे एकाला कासरा म्हणायचे सैंदर म्हणायचे आणि एकाला नाडा म्हणायचे आणि जे थारुळ असायचं बरं का बनव त्या थारुळ्याला दगड असायचा आता जर तुमच्या जवळ मी दोर दिला तर तो दोर कापू शकतो का तो गरम दगडाला कापू शकतो का नाही पण त्या दोराने ठरवलं काय ठरवलं त्या दगडाला कापायचं त्याने अभ्यास केला सातत्य ठेवलं दगड कापला नाही जुने विहिरी जाऊन बघा मी तुकोबर आहे म्हणता एक प्रमाण पाय पिठाला तुका म्हणे धीर धरा दगड कापी तो कासरा दगड कापी तो कासरा दगड कापी तो कासरा तुका म्हणे धीर धरा दगड कापी तो कासरा तुका म्हणे धीर धरा दगड कापी तो कासरा दगड कापी तो कासरा दगड कापी तो कासरा
नाही तर दगड घेऊन कासरा लावा, लगेच कापणार नाही. धीर धरा, थोडा धीर धरावा लागेल, प्रयत्न करावा लागेल आणि मग दगड कापितो कासरा. म्हणजे अशक्य काही नाही. या शरीराने ठरवलं देव व्हायचं तर देव होतं. काय होतं? देवाची होती तरी का चित्तीनं देव हो म्हणती ती देवाची होती. ज्याने ठरवलं देव व्हायचं. पण एखाद्याने ठरवलं काहीच नाही करायचं, नरकाला जायचं, तर नरकालाही जाता येतं. मग नरकाला जातय कोण? तर ज्याला कीर्तनाचा, भजनाचा, नामचिंतनाचा वीट येतो ती माणसं काही न करता नरकाला जातात. काही प्रयत्न फारसे करायची गरज नाही. तो कोपर्यंत अवश्य त्या नरका जाणे विटमानाने कीर्तने, विटमानाने कीर्तने, विटमानाने कीर्तने. मरण म्हणजे गेला नरकात, अवश्य त्या नरकात आले कोणी? विटमानाने कीर्तने, कीर्तनाचा वीट येतो. घरून पाठवलं कीर्तनाला बसला तिकडेच गप्पा मारे, अवश्य त्या नरकात आले. आणि विटमानाने कीर्तने याद शेराने जात होतं म्हणून मृत्यूनंतर त्याच्या गतिशास्त्राने दिल्या. ऐका 2-3 भागवतकाराने सांगितली क्रममुक्ती. तुकोबराय देतात परमगती, एक आहे सदगती, एक ऊर्ध्वगती आणि एक अधोगती. हा मृत्यूनंतरची गती. ऐका, एक क्रममुक्ती. आता ही क्रममुक्ती कुणाची होते? तुमची, आमची नाही. मग योग्यांची. योगी योग बलाच्या सहाय्याने कुंडलिनी जागी करून मूल चक्र भेदून शरीराचे 4 बंध तोडून क्रमाक्रमाने 10व्या दरवाजातून तो स्वस्वरूपाला प्राप्त होतो. त्याला क्रममुक्ती म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? क्रममुक्ती. आता संसारिक माणसाचा जर तुकोबरायांवरती विश्वास असेल, तुकोबरायांच्या युक्तिवादाप्रमाणे जर जीवन जगला तर त्याला परमगती प्राप्त होते. कुणाला? सगळ्यांच्या बाबतीत. जो उत्तम रीतीने धन कमवतो आणि उदास अंतकरणाने खर्च करतो त्याला गती काय सांगितली? जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे आणि गती काय? उत्तमाची गती तो एक. म्हणजे काय केलं? अंगुली निर्देश, लक्ष देऊ नये का? तो एक उत्तम गतीला जातो. कोण? जो उत्तम रीतीने धन कमवतो आणि उदास अंतकरणाने धन खर्च करतो. उत्तमाची गती तो एक भावे. कोण? अंगुली निर्देश. पर उपकारी नेने पर निंदा आणि पर स्त्रिया सदा बैदिमाय. पर स्त्री ज्याच्या जीवनामध्ये बहिणीप्रमाणे आहेत, परोपकार करण्याची वृत्ती आहे आणि दुसऱ्याची निंदा करत नाही, तो उत्तमाची गती तो एक भावे. भूत दया गाई पशुचे पालन. आता नेल्या जीवन उत्तमाची गती तो एक पावे. शांती रुपी नव्हे, वाढवी महत्व आणि उत्तमाची गती. आणि तुका म्हणे याची आश्रमाची फळ परमपद. परमपदाला संसारिक माणसाला जाता येत. ही आहे परमगती. पण एक आहे सद्गती. आता शब्द आम्ही नेहमी वापरतो, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी. पण खरं सद्गती शब्द वापरतो नाही, कारण ज्याची सद्गती होते त्याची एक दिवस अधोगती होती. खरं सद्गती म्हणजे काय? पुण्यादी कर्म करून स्वर्गात गेले. स्वर्गात काय? सर्व भोग आहे. ते पुण्य मासाचे सुरेंद्र लोक मष्टांती दिव्यान दिवी देव भोगान. तिथे दिव्य भोग आहे. पण कुठपर्यंत? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत मग त्या पुण्याची पावती. मने जाती पुण्यक्षया पुण्यक्षया मने जाती पुण्यक्षया पुण्यक्षया. आणि एक आहे ऊर्ध्वगती आणि एक आहे
अधोगती, सद्गती झाली त्याची नंतर अधोगती आणि ऊर्ध्वगती. शरीराचा मध्य सेंटर बेंबी पासून जर वरती प्राण गेला तर ती ऊर्ध्वगती आणि बेंबी पासून खाली प्राण गेला ती अगती अधोगती. मग प्राण नाकातून जातो, प्राण डोळ्यातून जातो, प्राण तोंडातून जातो, प्राण कानातून सुद्धा जातो आणि तीही लक्षणं अगोदर करतात. ज्याचा प्राण कानातून जातो त्याचे पहिले कानाचे चापे पडतात, ज्याचा प्राण नाकातून जातो त्याच्या नाकाचा शेंडा होतो, ज्याचा प्राण डोळ्यातून जातो त्याची नजर ताट होते आणि ज्याचा प्राण तोंडातून जातो त्याचा उलटा श्वास चालू होतो. पण याला ऊर्ध्वगती म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं? वरती प्राण गेला की ऊर्ध्वगती. पण जीवनामध्ये पाप करणाऱ्या माणसाचा प्राण हा विरुद्ध दिशेने जातो. पापी माणसाचा मरताने कोठा फुटतो, पापी मनुष्य मरताने कपड्यामध्ये मलमूत्र विसर्जन करतो, पापी माणसाला मरताने कप नावाचा वात होतो, तो वरती जाण्याचा प्रयत्न करतो. सर्व पाप कंठात आल्यामुळे त्याचा वात बाहेर जात नाही म्हणून त्याची आहे अगती. विठाला आता जे तीन पितर आहे, पितर किती आहे? आता पितर लोकात कोण जातात ते बी ऐकून घ्या. अर्थात जी माणसं ज्ञानोबराय म्हणतात भूत पिशाच यांची उपासना करतात ना, भूत पिशाची व्रत करतात ना, ती माणसं मृत्यूनंतर पिशाच योनीला जातात. त्यांची गती काय? पिशाच योनी. पण जी माणसं देवाचं नामस्मरण चिंतन भजन करतात ते जाताना देव लोकात जातात. ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. मने वाचा करणे जयाची भजन देवाची वाणी. ते शरीर शनी देवाची झाले, ते शरीर काय होतं? देव होतं. पण एक शरीर असतं पितरांची व्रते वाहती जयाची चित्ते आणि जीवित सरली ते पितृत्व बरी. म्हणजे पितरांची व्रत धारण करतात, जीवित्व सरल्यानंतर ते पितृ लोकात जातात. मग आता तीन प्रकारचे पितर आहेत. एक उत्तम पितर, एक मध्यम पितर आणि एक काही कनिष्ठ पितर. उत्तम पितर कोण आहे? तर भगवान गीतेमध्ये सांगतात, ज्ञानोबराय सांगितलं त्यांचं नाव आहे आर्यमा. काय नाव आहे? आर्यमा. ज्यावेळेला अर्जुनाने गीतेमध्ये विभूती विचारल्या, देवाने काही विभूती सांगितली. बघ म्हटले अर्जुना, नद्यामध्ये गंगा मी आहे, वृक्षामध्ये पिंपळ मी आहे, पर्वतामध्ये मेरू मी आहे, ऋतूमध्ये वसंत मी आहे, महिन्यामध्ये मार्गशीर्ष मी आहे. तसं पितरांमध्ये आर्यमा तुम्ही आहे. हा उत्तम पितर कोण? आर्यमा. मग हा राहतो कुठं? तर आर्यमा नावाचा पितर राहतो तळातळ नावाच्या पाताळात. तो कधी संतुष्ट होतो? पितृ पक्षामध्ये आपण जे श्राद्ध करतो ना, त्या श्राद्धाने हा आर्यमा नावाचा पितर संतुष्ट होतो. म्हणून आहे का, इतर श्राद्ध हे घरात केलं जातं, पण पितृ पक्षात केलेलं श्राद्ध हे धाब्यावर केलं जातं. इतर श्राद्धाला केळीचं पान लागतं, पण या श्राद्धाला मोहाच्या पानाची पत्रवळी लागते. आणि या श्राद्धाने आर्यमा नावाचा पितर संतुष्ट होतो. संतुष्ट झाल्यावर त्याचं कार्य काय आहे? तर आपल्या कुळामध्ये चांगली चांगली संतती जन्माला घालतो. ज्ञानवान, धनवान, स्वरूपवान, विद्वान, भाग्यवान, गुणवान ही संतती आहेत ना, या आपल्या वंशात जन्माला घालण्याचं कार्य कोणाचं आहे? तर आर्यमा नावाच्या पितरांचं आहे. आणि तो कशाने संतुष्ट होतो? तर पितृ पक्षामध्ये केलेलं श्राद्ध त्याने संतुष्ट होतो. तो आहे उत्तम पितर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
मध्यम जे पितर आहेत ना, तर मुलं त्यांच्या उद्देशाने पुण्य पाठवतात तोपर्यंत त्यांचा स्वर्गात मान आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणजे पितर काय करते कासायने स्वर्गी वस्ती तीही येते कुळापाशी. ज्ञानोबरायांचे होय, ज्ञानोबरायांचे पितर स्वर्गात गेले पण त्यांचा मान कुठपर्यंत, जोपर्यंत मुलगा त्यांच्या उद्देशाने काही करत असेल तोपर्यंत त्यांना मान आहे. जर मुलगा थोडा वेगळा निघाला तर त्याचे सगळे पितर स्वर्गात गेलेले सुद्धा अधोगतीला जातात. विठाला मग कुणा कुणाचे पितर अधोगतीला जातात ऐकून ठेवा. एक दोनच सांगतो कुणा कुणाचे जातात. काय झालं, एकदा कावळा आणि बगळा दोघांची मैत्री. कुणाची, कावळ्याची बगळ्याची. ते कावळाला हुशार राहा, त्या कावळ्यानं बगळीची बगळीनच हाडप केली. ते बगळं म्हणजे अरे सक्का मित्र झाला म्हणून काय बाईला मागावी, माझी पत्नी परत कर. हा म्हटला नाही देणार, तुला काय करायचं ते कर. ते बगळं गेलं पोलीस स्टेशनला, फायर नोंदली. बऱ्याच दिवस वाद झाला, कोर्ट मीटर झालं आणि बोर्डावर केस आली. आता कावळा अतिशय हुशार, तो न्यायाधीशाला जाऊन आला. कोणाला, न्यायाधीशाला. म्हटले साहेब मी 500 रुपये देतो आणि मी पितृदूत आहे. कावळा कोण आहे, पितृदूत आहे. मग मी तुमच्या पूर्वजांचंही दर्शन करून देतो पण न्याय माझ्या बाजूने द्या. ऐकलं ना हो जजरे, अन्याय दिला गेला कावळ्याच्या बाजूने, बगळीन कावळ्याला देण्यात यावी. पण बगळ्याचा वकील होता, त्यांनी युक्तिवाद केला. तो म्हणजे अशक्य, कायदा कलम कावळ्याला बगळीन शोभत नाही, बगळीन बगळ्याला शोभते. अन्याय होतोय, न्याय केले गेला. त्याला घटना कलम काही आधार न्यायाधीशाने सांगितलं ऐका. कावळा आणि बगळी एका कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचा आंतरजाती विवाह तेव्हा झालेला आणि आंतरजाती विवाह घटनेनुसार बगळीन कावळ्याला देण्यात आली. बगळे गेले बिचारा निघून. कावळ्याने बगळीत घेतली, रुबाबात निघाला आणि न्यायाधीश आडवे झाले. ओ 500 रुपये म्हणे घेऊन टाका. दिले पैसे. म्हणजे तुम्ही पितृदूत म्हणे, तुम्ही म्हटले होते तुमच्या पितरांचं दर्शन करून देतो. म्हटले हो देतो ना, चला. त्या न्यायाधीशाला कावळ्याने घेतलं. सर्व गावाचं सांडपाणी ज्या खड्ड्यात साचलेलं होतं तिथं कावळा घेऊन गेला. कुणाला, न्यायाधीशाला. साहेब आतमध्ये बघा, जो बारीक शेपटीचा किडा आहे ना ती तुमची आई, आणि जाड शेपटीचा किडा तुमचा बाप. ते म्हणे बगड्या डोकं आहे का ठिकाणी. माझी आई वडील इथं म्हणजे तुकोबरांची गाथा वाचली का. तुकोबरांनी स्पष्ट सांगितलं, लोभावरी ठेवणी हेत जो करी असत्य न्याय नीत त्याच्या पूर्वजा पतन आणि नरकी किडे होती जाण. लोभापोटी खोटी साक्ष देऊ नका, असत्य न्याय करू नका. तुमचा चहा बंद झाला तरी चालेल, तुमचं निमंत्रण बंद झालं तरी चालेल, तुमचा राम राम बंद झाला तरी चालेल, पण असत्य न्याय करू, खोटी साक्ष देऊ नाहीतर अक्कलीचा मैवाय भाऊ. विठाला ऐका कलीचे महिमान ऐका कलेचे महिमान, ऐका कलेचे महिमान, असत्याचे गेला जना, असत्याचे गेला जना, बापाजीची अनुमोदन, बापाजीची अनुमोदना, करती है अनसंतांचे, करती है अनसंतांचे. I
कलियुग आहे पापा देती अनुमोदन पाप करणाऱ्याला अनुमोदन दिलं जातं पण जो पाप करतो त्यालाही गती तीच आहे जो पाप करत नाही पण अनुमोदन देतो ना त्यालाही गती तीच आहे सांगू एक दोन जरा मद्यपान महापाप आहे जुगार महापाप आहे चोरी महापाप आहे परस्त्री गमन महापाप आहे आता हात जुगार खेळत नाही पत्त्याला हात सुद्धा लावीत नाही पण खेळणाऱ्याच्या माग बसतो सांगतो टाकरांजन हात लावीत नाही पण मागून सांगतो तुम्ही कावर भोया उचल विठ्ठला जुगार पापी केले दादा पण जुगार खेळणारा पापी पण मागून अनुमोदन देणारा महापापी दोघायला गती सारखी केले पाप जाणे दिले अनुमोदन दिले अनुमोदन दोन्ही पतन सारखे केले पाप जाणे दिले अनुमोदन हा दोन्ही पतन सारखेची समजून यावा यांचे पूर्वज गेले नरकाला अजून एक सांगू का कोणाचे पूर्वज नरकाला जातात ज्याला वाटतंय ना आपले पितर नरकाला जावा त्याने चहाडी करावे चहाडी म्हणजे सतत दुसऱ्याची निंदा करा जो सतत दुसऱ्याची निंदा करतो चहाचाळी करतो त्याचे पितर नरकात जातात प्रमाण आहे का तो पूर्वजाची पतन विठाला पूर्वजाची नरका जाणे ते ऐका पूर्वजाची नरका जाणे ते ऐका निंदा करावी पाडी आणि मनी धरोनी आवडी विठाला हौशीनं आवडीनं निंदा करायची चाळचाळा करायच्या गेले ना ऐका मग पितर नरकात जा गेले असते तर मग ते आपल्या मुलांकडून अपेक्षा करतात कारण ती नरक यातना भोगताय त्यांची इच्छा आहे आमच्या वंशात एक असा मुलगा जन्माला यावं आणि आमची नरक यातना त्याने चुकवावी विठाला यमाची यातना चुकविल नरक यमाची
काय इच्छा त्यांची सुद्धा इच्छा नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात आमच्या मृत्यूनंतर आमच्या मुलांनी आमच्या उद्देशाने काय करावं काहीतरी करावं इच्छा आहे ना काय इच्छा आहे तर नाथ महाराज सांगतात स्वये करावे पितृतर्पण हा पहिला मुलाचा धर्म आहे पिंड प्रदान तिल प्रदान आणि जल प्रदान ही क्रिया करणं कोणाचा धर्म आहे मुलाचा धर्म आहे स्वये करावे पितृतर्पण शनवती श्राद्धे दान आणि पितर उतारावे आपण आणि गया वर्जन करून या काय करावं तर त्या मुलाने 96 प्रकारची श्राद्ध करावी किती करावी त्यांच्या मृत्यूनंतर 96 आता आपल्याला किती माहिती आहे एकच माहिती आहे पण वर्ष श्राद्ध पण वर्ष श्राद्धापर्यंत 16 श्राद्ध काय त्याने काय करावं श्राद्ध करावं आता श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध शब्दाचा अर्थ काय तर व्याकरणामध्ये श्रद्ध नावाचा धातू आहे श्रद्ध नावाच्या धातूपासून ज्या शब्दाची निर्मिती होते त्याचं नाव आहे श्राद्ध बस श्राद्ध केलं पाहिजे का हो केलंच पाहिजे काय केलं पाहिजे जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची सूक्ष्म शरीरातून सुट्टी होत नाही मग तुम्ही मला सूक्ष्म शरीर कुठं आहे कल्पना करा रात्री तुम्ही धोंडेवाडीत झोपला स्वप्नात ना शिकला गेला झोपले कुठं स्वप्नात कुठं आहे म्हणजे शरीर रात्री कुठं होतं धोंडेवाडीला स्वप्नात गेलेलं शरीर कोणतं त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात आणि शरीर कधी प्राप्त होतं तर मृत्यूच्या वेळेला आता मृत्यूचे 6 प्रकार आहेत पहिला आहे काल मृत्यू दुसरा आहे अकाल मृत्यू तिसरा आहे महाकाल मृत्यू चौथा आहे सोयीच्छा मृत्यू आणि 5वा आहे परेच्छा मृत्यू हे 5 मृत्यू सांगत आहे फक्त काल मृत्यू कसा होतो त्याला निधन म्हणतात त्याला मृत्यू म्हणतात आता एक मेडिकल सायन्सच्या दृष्टीने तुम्हाला समजा मला एक सांगा एखाद्या व्यक्तीचा हात गेला आणि हृदय चालू असेल व्यक्ती जगते ना दादा हात गेला हृदय डोळा गेला हृदय चालू जगेल की नाही पाय गेला हृदय चालू कुठलाही अवयव जाऊ द्या पण हृदय चालू असेल तर ती व्यक्ती जगते पण हृदय बंद पडलं सगळे अवयव चालत म्हणजे हृदयाचं कार्य काय अशुद्ध रक्त शुद्ध करणे संपूर्ण अवयवाला काय करणे रक्त पुरवठा करणे पण रक्त पुरवठा करत असताना त्या हृदयाची उघडझाप होते काय होते उघडझाप आणि उघडझाप होण्यासाठी त्याला करंट लागतो काय लागतो आता माहिती आवाज येण्यासाठी काय पाहिजे करंट म्हणून बघा ज्याचं हृदय बंद पडलं ना त्याला श्वास देतात की नाही बाहेरून करंट देतात त्याला चालू होण्यासाठी देतात ना देतात मग मला सांगायचे हृदय उघडझाप होतं मग त्याला करंट कुठून मिळतो तर मेडिकल सायन्स सांगतं त्या हृदयाजवळ एक गाठ हृदयाजवळ काय गाठ आणि विशेष म्हणजे ती गाठ चहूबाजूने बंद आहे त्या गाठीमध्ये रक्त नाही मग ती गाठ काय करते ती गाठ फक्त हृदयाला करंट पोहोचवते काय करते जोपर्यंत ती गाठ हृदयाला करंट पोहोचवते तोपर्यंतच हृदय चालू आहे ज्या दिवशी गाठ बंद होते करंट बंद होतो हृदय बंद पडतो त्याला निधन म्हणतात आता मेडिकल सायन्स त्याला गाठ म्हणतात आणि आमचे ज्ञानोबराय त्याला राम म्हणतात एवढाच फरक आहे तैसा हृदयामध्ये मी राम आस्था सर्व सुखाचा हराम का प्रांताशी काम विषयावरी विठाला त्याला म्हणतात काल मृत्यू त्याला काय म्हणतात काल मग त्या वेळेला काल मृत्यू होतो त्या वेळेला हे स्थूल शरीर अंत्य संस्कार करतो पंचमहाभूताचं ठेवलं जातं आणि जीव सूक्ष्म रूप धारण करतो आता सोपं बोलतो एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती कल्पना करा 1,00,000 रुपयाचा गणवेश किती 1,00,000 आणि ती व्यक्ती आजारी पडली आणि हॉस्पिटलला गेली डॉक्टर काय करतो बाबा तुमचा 1,00,000 रुपयाचा जरी असेल ना ते काढून ठेवतं आणि हॉस्पिटलचा धगा
घालून देतो का नाही? तसं मृत्यूच्या वेळेला या अमोल किमतीचं इथं ठेवलं जातं आणि सूक्ष्म रूपी जागा यम घालून देतो. विठाला आणि हे शरीर कुठपर्यंत जोपर्यंत श्राद्ध होत नाही जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत सूक्ष्म शरीर संपत. आता तुम्ही म्हणाला असतं का असतं पाहू का खात्री करून? हा म्हणा नाही म्हणा करून पाहतो जमलं तर जमलं बानू. हा आजींच्या मुली पुतण्या सुना आले मी एक विचारू आजीबाई 2, 5, 8 दिवसात कुणाच्या स्वप्नात आल्या होत्या सांगते? कोणाच्या? तुमच्या. जेवण मागितलं का चहा मागितला का उभ्या राहिल्या? चहा मागितला ना विठाला मिळालं का उत्तर? कर श्राद्धापर्यंत सूक्ष्म शरीर संपत नाही. त्या परिवाराच्या स्वप्नामध्ये येऊन आज त्यांचा शेवटचा प्रवास आहे सूक्ष्म शरीराचा आणि त्यांची इच्छा जी अपूर्ण असेल ती इच्छा ती पूर्ण करतात. म्हणून आता ज्या उपास पूर्वाजी जेवत असेल ना त्यांना पहिला चहा द्या. ती इच्छा आपली सूक्ष्म शरीर संपत नाही म्हणून श्राद्ध करावं लागतं. श्राद्ध का करायचं? जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत मुलगा माय पित्याच्या ऋणातून होत नाही. एक मन सर्वांना माहिती बाप दाखवले तर श्राद्ध. तुझा बाप जिवंत आहे हा मग श्राद्ध करायची गरज नाही. बाप गेला असेल तर श्राद्ध करावाच लागेल. आणि एखादा म्हणेल नाही केलं तर भानू स्वर्गात गेलेले पितर दात खातात आणि शाप देतात. आपल्याला जर काही गोष्टी चुकल्या तर 2 जण दात काढलेला पाहिजे. पहिले पिंडदान आधी क्रिया श्राद्धादी कर्म जर नाही झालं तर पितर दात खातात आणि देवाचं भजन नाही केलं तर काळ दात खातो. विठाला पठी लागला ते काळ दात खातो. तुम्ही हरिभजन करा सत्संगती करा हरिभजन करा नाही केलं पाठी लागला का पाठीच लागला. बरं हे उत्तर देऊन जातो. चला काय पाठी लागला का दात खातो त्याचं पहिलं कारण हा मोबाईल कोणाचा तुमचा समजा मी घेऊन पळवलं तुम्ही काय लक्षाला माझं का सोडून द्यायचं नाही 5 लाख करशाल मी जिथपर्यंत पळत तिथपर्यंत. हा जसं दुसऱ्याची वस्तू जर आपण घेतली तर तो वस्तू ज्याची घेतली तो आपल्या काय करतो तसं शरीर गावनाचं आहे काळाचं आहे ना ते आपण बळकावलं. कोणाचं बळकावलं? हे शरीर कुणाचं आहे? मनुष्य
पण चिंता नाही त्याच्यामध्ये विठाला चिंता हरपलेली वाढली विठाला हे कोणाचं आहे आणि त्याची वस्तू आपण घेतलो तो पाठीमाग लागला ना चला मग ते सूक्ष्म शरीर श्राद्धापर्यंत समजत नाही म्हणून श्राद्ध करावा लागतं महत्वाचं आहे आणि नाही जायचं तर स्वर्गात गेले तर शाप देतात दात खातात करते वंशी दुराचार पुत्र झाला मग त्यांची इच्छा काय तर काय त्यांनी 96 प्रकारची श्राद्ध करावी आणि श्राद्ध झाल्यानंतर काय करावं गेलं कुठे जावं नाही श्राद्ध केलं तर शाप देतात म्हणून आजही बसलेल्या माणसांपैकी माना न माना ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय पण बरीच माणसं पितृदोष जेव्हा संकट येतात दुःख येतं तेव्हा माणसं जागी आता पितृदोषाला भरपूर कारण पण उदाहरण मी तुम्हालाच विचारतो तुम्ही जवळ तुमचं नाही सांगत नाही फक्त कळलं सांगू नक्की पहा बरं सांगितलं विठाला पंचवचन हो काय त्यांना केलं मग ते धरून कुणबी काढलं विठाला गोपाळ बाबाला एक लहान भाऊ आता तुम्हाला माहिती नाही तुम्हाला मला माहिती लहानपणी लग्नाच्या आधी गरज गेलं त्याचं काय माहिती मग मग उदाहरण त्यांची एक भाऊ आपत्काली त्यांचा मृत्यू झाला त्यांचा वंश वाढला मग त्यांचा वंश न वाढल्यामुळे गोपाळ बाबाकडे आला ना बरोबर आहे ना गोपाळ बाबा गेल्यानंतर वारस तुमच्या आजोबा आजोबा गेले वारस साखने कोण वडील वडील आता वारस साखने कोण मग वडील गेल्यानंतर पिंडदान केलं वडील आजोबा आणि तिघांच्या नावाचा उल्लेख करावा लागतो ना केला तिघांचा केला पण ज्याचं आहे तो माहिती नाही आणि त्याचं नाव आहे जसं पूर्वजांच्या वारसदार होतो दादा पूर्वजांचे रोग घ्यावे लागले काय घ्यावे लागतात रोग आता उदाहरणार्थ एखाद्याला शुगर हॉस्पिटलला गेले तुमच्या घरात होते चर्चा केली एखाद्याला विचारतो मला कोणाला होतं एखाद्या टक्कल तुमच्या घरात कोणाला होतं का एखाद्याला कोड फुटलेले तुमच्या घरच्या कोणाला होतं विचारता की नाही जसं त्यांच्या रोगाचे पूर्वजांचे रोग सुद्धा वारस हक्काने मग आता वारस हक्काने रोग घेतले त्यांचं इष्ट घेतलं आणि अजून आम्ही पितरांची पूर्वजांची एक वस्तू वापरतो कोणती रक्त आपल्यामध्ये रक्त आहे पूर्वजांच्या मग त्यांचं रक्त वापरतो मग त्यांचं स्मरण केलं पाहिजे जर नाही स्मरण केलं तिसऱ्या पिढीच्या खोळात असं विचित्र जन्माला येतं आघाडीमध्ये आणि ती इतकी विचित्र असते त्याचा कुळाशी गमत आणि त्याच्या वाट्याला आली नाही त्याला जमीन काय रोड गेला नाला गेला नदी गेली त्याला काय तुम्हाला नाही आणि त्या शेतामध्ये न लावता पुन्हा पिंपळाचं झाड असतं श्राद्ध नाही झालं तरी पितृदोष म्हणून श्राद्ध करावं लागतं
नुसतं श्राद्धच नाही, त्यांची इच्छा काय 96 श्राद्ध करा आणि गया आमच्या उद्देशाने आमच्या मुलानं गयेला जाऊन पिंडदान आदी क्रिया करून त्यांनी आमचा उद्धार करावा अशी त्यांची सोय करावी. तर्पण शनवती श्राद्धे जाण पितर उद्धरावे आपण आणि गया करून आता 2 गया, एक मातृ गया आणि दुसरी आहे पितृ. आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी मातृ गया आणि वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी पितृ गया. आता मातृ गया गुजरात सिद्धपूर, त्याला सिद्धपूर का म्हणतात. तर भगवान विष्णूने देवतेच्या पोटी कपिल मुनी नावाचा अवतार धारण केला. तेव्हा कपिल मुनीने आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी आपल्या हाताने पिंडदान आदी क्रिया केली ती मातृ गया. पर प्रेम दाटलं, डोळ्यामध्ये पाण्याचे खाली गळाले, जिथं बुंद पडले त्याचं नाव आहे सिंधू सरोवर आणि सिद्धपूर होते म्हणून त्या गयेचं नाव आहे सिद्धपूर. मातृ ऋणातून मुक्त होण्यासाठी मातृ गया विधाला पितृ गया ही पितृ गया बिहार. बरोबर बिहार. आता पितृ गयेला विष्णू मंदिर खरं तर प्रथमतः त्या विष्णू मंदिरामध्ये एक पिंड कुठं जे गेले नाही पितृ गयेला विष्णू मंदिरात एक गया राजा पाठीवरती आणि तिथे 3 पद आहेत, ब्रह्मपद, रुद्रपद आणि विष्णू. त्या पदावरती मुलाने आपल्या हाताने जर पिंडदान क्रिया केली तर मुलगा पितृऋणातून मुक्त होतो. पिंड पदावर दिला आपल्या करी माझी झाले गया पदावरती आपल्या पिंडदान आदी क्रिया करून वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होतो आणि त्यांची इच्छा आहे महापुरुष एखादा सुपुत्र आमच्या वंशात जन्माला यावं, त्यांनी गयेला जाऊन आमच्या उद्देशाने पिंडदान आदी क्रिया करावी स्वर्गातील पितरांचं मनोगत. कोणाचं मनोगत आहे? पण आता मग सगळ्यांना ते जाणे शक्य नाही. पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्र दादाच्या भरणी नक्षत्रावर जर भरणी श्राद्ध केलं तर पितृ गयेला पिंडदान आदी क्रिया केल्यानंतर जी फलश्रुती आहे ती फलश्रुती घरी होती. पण कोणतं श्राद्ध? भरणी. पण वर्ष श्राद्धाच्या आत वर्ष श्राद्धानंतर किंवा येईल तर सगळ्यांनी तुमचं
तर खरा नियम असा आहे प्रत्येक अमावस्येला पित्राला जेवण कधी अमावस्या घातलं वेगळंच काहीतरी अमावस्या अमावस्या हा पित्रांचा जेवणाचा काय जेवणाचा दिवस तर स्वर्गातील पित्रांना सोम नावाचं पेय हे चंद्रापासून अमावस्येला चंद्राची कला पूर्णतः लुप्त झाल्यामुळे उपवासी असतात ते मुलाच्या दरवाजावरती येतात नाही काही तरी हवा करून जातात म्हणून अमावस्या पण नाही प्रत्येक अमावस्याला येतात सर्व अमावस्या करून बघा खात्री करा सर्व पितृ अमावस्याला एक निदान केली पाहिजे पितर जेव का घातला पाहिजे तर त्या आपल्याकडे ज्यांना ज्यांना अपेक्षा ते सगळे तृप्त होत आता सगळ्यांचा आजचाही दिवस आज श्राद्ध आहे ना ज्यांनी पूजा केली त्यांना आज कोण कोण आली आई गेली ना आई आईची आई आईची आजी झाली किती आईचे वडील आईचे आजोबा आईचे पंजोबा मामा गेला असेल तर मामा मामी गेली तर मामी आता वडील आहे आजोबा पंजोबा चुलते गेले का चुलती गेले का चुलती सासरे गेले का ते सुद्धा एखादा मित्र गेला का तो मित्र सुद्धा एवढंच नाही सद्गुरू सुद्धा एखाद्याचा ऊस खंडन झालेला आहे त्याची जमीन आपण घेतलेली रीतसर घेतली खरेदी करून घेतली पण तरी सुद्धा त्याची इच्छा आहे तुमच्याकडनं यांनी आम्हाला काहीतरी द्यावं माझी जमीन लक्ष झालं ते सुद्धा याला सत्पिंडीकरण म्हणतात आज सगळे होतात ते सर्व राम नाही करता आलं तसं पितृपक्षामध्ये जे श्राद्ध करतो त्याने सर्वांची म्हणून पितृपक्षामध्ये बघा आमचा मातृवर्ग कधी सिंगल नैवेद्य देते दोन नैवेद्य देते किंवा एका कळीची घडी का घडी करून देतात काय तर तिथे चार किती आजही चार नैवेद्य पहिला दुसरा कुत्र्याला तिसरा माशाला चौथा काही कारण तीन प्राणी पितृतुल्य तीन वृक्ष तीन पक्षी पितृतुल्य तीन जलचर हे पितृतुल्य नाग पितृतुल्य मासा पितृतुल्य मगर पितृतुल्य वटवृक्ष पितृतुल्य पिंपळ वृक्ष पितृतुल्य बेल वृक्ष पितृतुल्य कुत्रा पितृतुल्य गाय पितृतुल्य हत्ती पितृतुल्य कावळा पितृतुल्य राजहंस पितृतुल्य आणि गरुड सुद्धा पितृतुल्य पक्षामध्ये नैवेद्य देतो म्हणून आमची ऐकून ठेवा आमची हिंदू स्त्री एक नाही दोन्ही कुळाचा उद्धार करते सासरच्याही करते आणि माहेरच्याही करते सासऱ्याला जेवण देते त्यासोबत बापाला सुद्धा जेवण देते मातृपक्षाचाही उद्धार करते आणि पितृपक्षाचा सुद्धा म्हणून पोळी देत असताना ती घडी करून देते आणि दोन्ही पक्षाचा उद्धार करते मग कोणते दोन पक्ष एक सुरुवात झाली ना कोणते दोन एक मातृपक्ष आणि दुसरा आहे पितृपक्ष आजच्या दिवशी आईच्या पक्षातील जे आहे त्यांनाही अपेक्षा आहे आणि पितृपक्षातील जे आहे त्यांना सुद्धा काय आहे अपेक्षा मग दोन्ही पक्षाचा उद्धार कशाने होईल तर पितरांची इच्छा होते पितरांचे मनोगत पुत्र होईल हरिभक्त फुले गरीब समजत तो विषय पत्नी पडत असे एक भक्त जन्माला येईल आणि तो जन्माला आल्यानंतर नामचिंतनाच्या माध्यमातून आमच्या दोन्ही पक्षाचा तो काय करील उद्धार करेल कलियुगामध्ये उद्धाराचं साधन फक्त नाम आहे कलियुगामध्ये हरिच्या नामे हरिच्या
कान देवाच्या नामाशिवाय उद्धार झाले नुद्धरी जय नुद्धरी जय गोपाळे नुद्धरी जय जय देवाच्या नामाचे कलेश्वर उद्धार नाही मग उद्धारी मानवाचा करतो असं नाही कपी कोळा उद्धारी हे मुक्त गेले राजा कपी कोळा उद्धारी मुक्त गेले राजा उद्धार झाला प्रभावी साधन काय नामून नामेची तरले कोट्याने कोटी नामेची वैकुंठी नामाने उद्धार झाला पण महाराज ते नामस्मरणासाठी काही प्रतिबंध आहे सकाळी येते यारे यारे इतकंच नाही नर नारी बाल याची जाती काही विचार नाही कोणी असते त्याला नामस्मरणाचं काय मग नाम कधी घ्यावं काय घ्यावं काही बंद नाही नामाचे चिंतन प्रगट असाल किंवा नामाचा प्रयत्न तो परम पावन बाजूने शिके स्नानादी कर्म नामे पावन कर्म नाम परब्रह्म न धोळे तोंड न खरे आंगणे न धोळे तोंड न खरे नामावली सर्व काळ अरे बाबा न धोळे तोंड न खरे आंगणे नामावली सर्व काळ नामाचे चिंतन प्रगट पसारा आणि असाल ते करा जिथं असाल तिथे जे आवश्यक असेल ते आवश्यक मग विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखातही विठ्ठल म्हणा सुखात कामामध्ये काही म्हणा कामातही काही अडचण नाही आता एकदा बघा हरी बोला देता उठता बैसता झोपता जेविता चालता दळता कांटा नाही सर्व कार्य करता हरी बोला महाराज काळाचा वेळ अजिबात प्रतिबंध नाही नामस्मरण उच्चार करताना काळा वेळाचा प्रतिबंध नाही पण फल काय तर तेच नामाने मातृपक्षाचाही उद्धार पितृपक्षाचा उद्धार दोन्ही पक्षाचा उद्धार नामाने होतो आणि त्याच्यासाठी काळ वेळाचा प्रतिबंध Hare
नामचिंतनासाठी प्रतिबंधने काळ वेळाचं बंधन नाही आणि फळ मात्र मोठे दोन्ही पक्षाचा उद्धार म्हणून नामस्मरणासाठी प्रतिबंधने म्हणून सर्वांनी एक वेळा संप्रदायाच्या नियमाने नामस्मरण करूया. आता एकच मुद्दा बरोबर फक्त कारण प्रथम गंगेचा उगम पाहिजे तिथे गोदावरीचा उगम बर तिथे संगम पाहिजे तिथे वरुणा येऊन येते काय तिथे मास मशान पाहिजे त्र्यंबक मास मशान तिथे भूतनाथ पाहिजे तिथे भगवान शिवाचा वास तिथे सतीचं मंदिर पाहिजे तिथे मंदिर आहे आणि आतुरता आहे तर आव्हान केल्यानंतर बसण्यासाठी आयुष्यामध्ये पिंपळाचं झाड पाहिजे या सगळ्या घटनांकडे एकत्र असतात गावी होतो या घटना सगळ्या पण एवढे बघा कावळा 2-3 पिंडाला स्पर्श करतो मध्ये एखादं सोडून बी परत पाहिला कारण यांचाही उद्धार झाला त्यांचाही उद्धार त्याचा स्पर्श आणि मधला का सोडला त्याचं एक कारण असं आहे ज्याला मुक्ती द्यायची त्याची उद्योगती करायची त्याच्याकडे इतकी दोष इतकं पाप आहे पूजा करणारे पूजा करणाऱ्यामध्ये सुद्धा पुण्य आणि मग गुरुजी सांगतात दुसऱ्या दिवशी सकाळी तुषावर्तावरती स्नान आणि पायी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आणि प्रदक्षिणा झाली मग प्रदक्षिणेचं पुण्य द्यावं मग किती पुण्य आहे प्रदक्षिणेचं नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या ती आगळी पुण्य प्राप्त झाल्यावर त्याचा उद्धार आहे मग तेच आगळी पुण्य प्राप्त करून जर 2 पक्षाचा उद्धार करायचा असेल ते आगळी पुण्य हरी नावाने प्राप्त होतं म्हणून तुम्ही हरी मुखाने म्हणा हरी नाम हरी मुखे म्हणा 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 हरी मुखे म्हणा
अगणित कोणी देवाच्या नामाचे म्हणताना तो म्हणतो लोकांनी हरी म्हणा आणि इतकंही करून कर्मकांड कर्मामध्ये काही दोष शिल्लक राहिले तर केलेल्या कर्मकांडाला फलप्राप्ती होती. जर राहिले ते दोष सुद्धा नामचिंतनाने नष्ट होतात. म्हणून राम कृष्ण नाम सर्व दोष हरण जर जीवात हरण आणि असं नामस्मरण करण्याचा दैवान भाग्यवान आहे. हरिनाम उपमा त्या देवाची आणि म्हणून तुम्ही हरिमुखे म्हणा आणि झाला हरिमुखे म्हणा. हरीचा पाठ झाला तर ज्ञानोबा म्हणतात पूर्वजा ज्ञानदेव झाला हरिचा पूर्वजा म्हणून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची ज्ञानेश्वर मातोश्री सौभाग्यवती हौशाबाई बबन पाटील यांचं प्रथम पुण्य स्मरण. त्यांचे सुपुत्र आहेत बापूसाहेब असेल भाऊसाहेब आहेत आणि दोन कन्या आहेत गयाबाई आणि मथुरा आणि पुतणी आधी परिवार आईच्या गुणातून केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. निश्चितच या केलेल्या प्रयत्नाची होणार. सज्जन एकच वाक्य म्हणताना तुम्ही किती मोठी असं केवढी असा ज्या जगामध्ये ज्या दिवशी आई नसेल ना त्या दिवशी आम्ही खरी भिकारी स्वामी तिने जगाच्या आई विना भिकारी. ज्या दिवशी आई गेली ज्या दिवशी आई गेली प्रेमाचा धारा सरला. ज्या दिवशी आई गेली हाताखाली वाघ पाण्याने डोळे गेले. ज्या दिवशी आई गेली तोंडावर फिरणारा मायेचा हात गेला. ज्या दिवशी आई गेली कौतुकाची धाप गेली. अरे ज्या दिवशी आई गेली संस्कार देणारा शिक्षक गेला. ज्या दिवशी आई गेली बाजू मागणारा वकील गेला. ज्या दिवशी आई गेली न्याय देणारी न्याय देवता गेली. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी खरं दूध गेलं डुप्लिकेट दूध शिल्लक राहिलं. बरीच माणसं आई गेल्यानंतर दूध घेत नाही का खरं दूध गेल्या दुधाला काय एक मन आपल्याला नाही. त्या मातृवर्गाला विचारा यांना विचारा माहेर म्हणजे माहेर पण जोपर्यंत माय जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्ही माहेरामध्ये मुलगी आहात आणि आई गेली ना आता तुम्ही पाहुण्या बाई आता मुलगी नाही राहिल्या. कल्पना करा एक वर्षभर मुलगी सर्वसमती असू द्या भाऊ बिजेला मुलगी येते घरामध्ये माझे माय बसलेले आईला कळलं माझी बाळ सासरवरून आली मातेमध्ये बाळ ती सासरवरून आली ना दरवाजात उभी राहा आतमध्ये पाऊल नको टाकून थकून भागून शिनून आली ती माय काठी टेकवत स्वयंपाकघरात भाकरीचा विचार घेते तव्यावर काळं लावते तांब्या भरून घेते आणि आई तो भाकरीचा तुकडा मुलीच्या चेहऱ्याहून बाजूला फेकते तांब्यावरून पाणी प्यायला देते आणि आई मुलीच्या तोंडावरून असा हात आईने जर मुलीच्या तोंडावरून हात फिरवला तर 1 वर्षाचा सासरवास आईच्या स्पर्शाने मायेला नष्ट होतो. ही आईच्या हाताची ताकद या कोणाच्याच नाही. म्हणून माता वर्गात म्हणाय माहेर जोपर्यंत तुमची माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर. ज्या दिवशी माय मेली त्याच दिवशी तुमचं माहेर संपलं आणि ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी आपलं खरं खरं हे माहिती. आता आई म्हणून जागा ज्यांना राहिली नाही त्यांच्यासाठी सूचना आहे. जो अनाथ राहिला त्याच्यासाठी फक्त आता एकच माय आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्याला कोणी नाही आता त्याची माय फक्त ज्ञानोबा आईच्या ऋणातून मुक्ती लावण्यासाठी या कुटुंबाने केलेला परिवार धन्यवाद. त्यासाठी सगळी तोलामोलाची माणसांची उपस्थित झाली. गेल्या अनेक दिवसाचे त्यांचे आमचे संबंध आहेत. सगळ्यांच्या नामाने सगळ्यांना वंदन करतो धन्यवाद देतो. आणि त्याचप्रमाणे अनेक प्रयत्नाने सायासाने पाराकाष्ठाने गेल्या 12 वर्षापासून सातत्याने सद्गुरू योगी राज गंगागिरीजी महाराज यांचा होणारा वार्षिक
वर्षी 177 वर्ष शिन्नर तालुका तशी तुमच्या जरी कोपरगाव तालुका असेल तशी तुमचे भाऊ तर पंचाळे या सत्तेची 12 वर्षापासून मागणी होती. ग्रामस्थांची सतत 12 वर्ष सलग पाठपुरावा केला. 12 वर्षानंतर फलप्राप्ती झाली. 2024 मध्ये होणारा गंगागर्जी महाराजांचा 177वा अखंड हरिनाम आपल्याच अंगामध्ये होतोय. ही संधी आमच्या जीवनात आपल्या परिसरात एकदाच येते, परत येणारी नाही. म्हणून तिथं आता जास्ती मला वाटतं धोंडेवाडी जवळ बादर दादरा शहापूर अंजना रांजणगाव परत सत्संगवाडी वावी पिंपळ सगळ्यांना कारण या कार्यक्रमामध्ये स्वतःला वाहून घ्या आणि आपल्याच घरातील कार्यक्रम ही भावना ठेवून सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला सगळ्या बाजूने सहकार्य करा अशी सगळ्यांना नम्र विनंती. झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जनांची संपूर्ण करून सेवेला पूर्ण विराम करा. पाकडी गेली तरी आणि त्याचप्रमाणे 31 तारखेला 5 वाजता कुबेर गावामध्ये मला वाटतं माननीय माजी साहेब यांची पतसंस्थेचं भूमिपूजन आहे. त्यानिमित्ताने परमपदीने वंदनीय महंत रामगिरजी महाराज यांचं 4-4:30 वाजता आगमन होणार आहे. त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळते. ज्यांना शक्य होईल त्यांनी शिन्नर जुबेरगाव इथं सगळ्यांनी उपस्थित राहावं सगळ्यांना विनंती. विठ्ठल बोले रे देवा बोले भगवान